15 लाख विद्यार्थी HSC ला बसतात अध्यक्ष महोदय, आणि या माध्यमातून राज्यामध्ये 23,000 शाळा या माध्यमिक आहेत आणि 10,000 11,000 शाळा ज्या आहेत त्या ज्याला आपण उच्च माध्यमिक म्हणतो, कनिष्ठ महाविद्यालय आपण म्हणतो. राज्यामध्ये 1ली ते 5वी मध्ये 1,45,00,000 लोक विद्यार्थी शिक्षण घेतात अध्यक्ष महोदय. आणि हा जो पाया आहे हा मजबूत करण्याकरता अधिकच्या काही योजना देखील आपण करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. एकूण 2.5-3 लाख कोटी विद्यार्थी या महाराष्ट्रामध्ये शिक्षण घेतात अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे त्यांचे काही विषय जे आहेत ते मार्गी लावत असताना काही विषय करण्याची देखील गरज आहे. आणि त्यानिमित्ताने या प्राथमिक शाळांची जी वीज बिल आहेत अध्यक्ष, अनेक वर्ष या सभागृहामध्ये आम्ही त्याच्याबद्दल चर्चा करतो. ही वीज बिलं जी आहेत ती वाणिज्य भावाने आपण ती वीज बिलाची आकारणी करतो अध्यक्ष महोदय. आता शेवटी ही जी वाणिज्य आकाराने जर केली तर त्यांना ती भरता येत नाही, वीज खंडित होते. आज प्राथमिक शाळांमध्ये देखील डिजिटल शाळा झालेल्या आहेत, संगणक आहेत, लॅब आहेत. पुरवठा खंडित जर केला तर ते शिक्षणापासून ते वंचित होतात आणि त्याच्यामुळे त्यांना मिळणाऱ्या अनुदानामधनं हे वीज बिल भरणे कठीण आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून या प्रस्तावाच्या माध्यमातून मी मागणी करेन की या ठिकाणी आपण घरगुती दराने ती वीज बिल आकारा. या शाळा पण चालल्या पाहिजेत. विविध प्रकारची जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी देखील आमच्या या विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने देखील प्रयत्न झाले पाहिजेत अध्यक्ष महोदय. शिक्षकांचं देखील शेवटी आपल्याला शिक्षण हित बघायला पाहिजे, विद्यार्थी हित बघायला पाहिजे, शिक्षक हित बघायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे शिक्षकांचं जे मुख्यालयामध्ये राहण्याची जी अट आहे ती कितीतरी वर्षापासून आम्ही मागणी करतोय की ती शिथिल झाली पाहिजे. कारण की दळणवळणाची साधनं एवढी आपल्याकडे उपलब्ध आहेत की त्या ठिकाणी ही जी काही मुख्यालयात राहण्याची कंपल्सरी करण्याची जी भूमिका आहे ती शिथिल करून काही त्याच्यामध्ये बदल करून काही अटी आणि शर्ती घालून ती जर शिथिल केली तर निश्चितपणे आमचा शिक्षक जो आहे तो निश्चितपणे त्या ठिकाणी त्याची कर्तव्य आणि त्याची जबाबदारी पार पडेल अध्यक्ष महोदय. आता पदोन्नती TETचा विषय जो आहे तो गाजतोय अध्यक्ष महोदय. पुढच्या काही काळामध्ये याच्या संबंधामध्ये या महाराष्ट्रामधले शिक्षकांचं आंदोलन आहे. या शिक्षकांच्या माध्यमातून जवळजवळ 80% शाळा बंद राहतील अशा प्रकारचं आंदोलन त्यांनी पुकारण्याची भूमिका घेतलेली अध्यक्ष महोदय. माझी विनंती आहे की या माध्यमातून या पदोन्नतीचा TETचा जो सुप्रीम कोर्ट आहे, हायकोर्ट आहे, निर्णय आलेले आहेत. त्याच्यामुळे जे वरिष्ठ सेवाज्येष्ठ शिक्षक आहेत त्यांच्यावर पण अन्याय होता कामा नये, दुसऱ्या शिक्षकावर पण अन्याय होता कामा नये. आणि त्या दृष्टीने त्यांना कंडिशन घालू की तुम्ही 2 वर्षामध्ये, जसं हायकोर्टाने सांगितलेलंच आहे की ऑगस्ट 28 पर्यंत आपण TETची परीक्षा पास झालं पाहिजे, ते ती कंडिशन टाकून आपण या सेवाज्येष्ठ असलेल्या शिक्षकांवर अन्याय नाही होणार आणि त्यांना पात्र करून त्यांना त्या ठिकाणी पदोन्नतीमध्ये सामील करावं. एक सर्क्युलर आलेलं आहे ते रद्द केलं पाहिजे. मला वाटते हे सर्क्युलर जे आहे ते काही महिन्यापूर्वी आलं होतं, ते जर रद्द केलं तर यांना देखील हा मार्ग मोकळा होईल. शेवटी शिक्षकाचं हित देखील आपल्याला बघण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय. BLOच्या संबंधामध्ये देखील आता आपण बघतोय की आपण SIRचं काम चालू आहे, निरनिराळ्या ठिकाणी काम चालू आहे. परंतु ह्या BLOच्या माध्यमातून जेवढे शिक्षक आहेत ते घेतले गेले. ठीक आहे, हे राष्ट्रीय काम आहे, राष्ट्रीय कर्तव्य आहे, परंतु एकीकडे शाळा पण चालल्या पाहिजेत आणि हे पण काम जर व्हायचं असेल तर याच्यामध्ये काहीतरी बॅलन्सिंग जर केलं. काही शाळा तर ओस आहेत, म्हणजे त्या ठिकाणचे सगळे शिक्षक BLO म्हणून कामासाठी बाहेर पडलेले आहेत. तर ते देखील आपल्याला अध्यक्ष महोदय करण्याची गरज आहे. परंतु या CBSE आणि IC आणि IB आणि CAI या ज्या शाळा आहेत अध्यक्ष महोदय, याच्या संबंधी देखील काही कडक धोरण आणण्याची गरज आहे. मी गेल्या 2 महिन्यामध्ये जवळजवळ 5 शाळांचं समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. शिक्षणाधिकारी पालकांचं ऐकतच नाहीत. याच ठिकाणाहून गणवेश घेतला पाहिजे, आमच्या इथनंच तुम्ही सगळं केलं पाहिजे, आमच्या इथनंच फी घेतली पाहिजे. म्हणजे यांची मनमानी जी आहे ती जर आपण सहन केली तर ते योग्य होणार नाही अध्यक्ष महोदय. त्यांना स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे. आणि पालक टीचर्स असोसिएशनच्या माध्यमातून एक मोजक्या पालकांना हाताशी धरून त्यांच्या सह्या घेतात आणि हे सगळं आमचं ठरलेलं आहे असं दाखवतात आणि प्रत्यक्षामध्ये त्याच्यामधल्या 80-90% पालकांचा आणि त्या विद्यार्थ्यांचा विरोध असतो. आणि त्याच्यामुळे यांना देखील ठिकाणावर आणण्याची गरज आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी पाठवलेली
पत्र, शिक्षणाधिकाऱ्याने पाठवलेल्या नोटिसा हे कचऱ्याच्या पेटीत फेकून देतात अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यामुळे यांना कसा चाप बसेल की त्या ठिकाणी मराठी जे आपण ठरवलेलं आहे की मराठी ही त्या ठिकाणी शिकवलं गेलं पाहिजे, किंवा अशा प्रकारचे जे ते मनमानी निर्णय जे स्वतः ठरवतात त्यांच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांकरता, ते देखील बदलण्याच्या दृष्टीने आणि त्यांच्यावर अंकुश ठेवण्याच्या दृष्टीने देखील अध्यक्ष महोदय काम झालं पाहिजे. अनेक या प्रस्तावामधले निर्णय जे आहेत ते शासनाचं अभिनंदन